हाय सर्वांना, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. चला हो बाई मोबाईल पडला होता तर मोबाईल पडला असता तर काही खरं झालं नसतं. आता तर मी माझ्या कानातलं घालू द्या. मला कानातलं कपाटाचा दरवाजा मोडलाय. काय करावं बाई या कपाटाच्या दरवाजाला, तर लई अवघड झालंय. अरे बाबा कानातल्या की आमचं कपाटच तुटलंय ते कस काय की. आणि प्लीज माझ्या यूट्यूबला पण सपोर्ट करा. कानातलं घालायचंय, आता स्वयंपाक करायचा आहे. स्वयंपाकाचा टायमिंग झालाय. तुमचं काय चाललंय? तुम्ही म्हणता कोण कोण की ताई बांगड्या घालत नाही, कानात घालत नाही. मला आवडतच नाहीये जास्त हे करायला, शो करायला. चला आता स्वयंपाक करायचा आहे. स्वयंपाक काय भाजी करावी काय कळना गेले. बटाटा वांग हे ते खाऊन कंटाळा आलाय. हे काय कानात जायना गेले, काय झाले काय माहिती. मी पण खूप गरीब आहे, श्रीमंत नाही. देव श्रीमंत गरीब बघून येत नाही. ज्याची भावना असते, त्याची भावना ज्याच्यासोबत असते त्याच्याकडेच येते. मी पण घरकामं खूप केलेत सगळ्यांच्या घरी. म्हणजे कमीच कमी 15 वर्ष म्हणलात तरी मी घरकाम केलेलं आहे. खूप चांगले लोक भेटले बरं. खूप दिदींनी खूप मला जीव लावला. सगळ्यांनी असं म्हणजे आईसारखं धरलं त्यांच्या. मी बऱ्याच ठिकाणी कामं केलेत ना. आत्तापर्यंत मला खूप चांगले लोक भेटले. आता थोडके असतात तसे असे, आपण कशाला एवढं हे करायचं, लक्ष नाही द्यायचं. अरे देवा माझं एक सहज जायला गेले. आणि प्लीज जे कोणी इंस्टावर हा व्हिडिओ बघतात त्यांनी मला खरोखर सपोर्ट करा. माझं यूट्यूब चॅनल आहे. मला अजून मी नवीन नवीन ब्लॉग बनवते. मला काही एवढं कळत नाही बरं, तरी पण मी बनवते. आणि आता इथून पुढे छान छान व्हिडिओ टाकतच जाईन. अरे कानातलं का जाईना काय कळणार. आता हातपाय धुवायचे आणि व्हिडिओ बनवायला. माझा मोबाईल आता पडला असता धाड दिशेने. मलाही डोकं बिकं विसरायला काही आवडत नाही. मी असंच असतं बघा, दिवसभर असं गुंडाळायचं बांधायचं आणि हे करायचं. मी आता घरी राहिले नाही तर पहिले लई कामं केलेले. तर काम मला जायचंय मला अजून. आणि काही लोक घरांविषयी म्हणतात ताई आमचं घर कधी होईल, मेसेज करतात. बरं ठीक आहे, घर मीच भाड्याने राहते आणि घराचं मला हसायला पण येते कधी कधी. कसं असतं भावांनो, पगार कमी असते, आपल्या मागं 12 भानगडी झंझटी असतात. त्या मिटवता घरापर्यंत आपण पोहोचतच नाही. आणि एकतर कमवणारे थोडे असतात, पगार थोडी असते, आपलं शिक्षण कमी असते. ह्याच्यामुळं आपण म्हणजे त्याच्या मागं राहतात. ज्यावेळेस द्यायचं त्यावेळेस देव देईनच ना, एवढी काळजी नाही करायची. आणि ज्याच्याकडे पैसे असतात ते घेतात घरं, त्यांचं होऊन जातं, घराचं गाडीचं काही सध्या आडवं येत नाही, भेटून जातं, काही एवढं नाही. आपल्यासारख्यांची कामं नाहीत अजून घरदार घ्यायची. आपण असं म्हणतात ना, गरिबांनी पण स्वप्न मोठं बघावं. खरंच आहे, मोठं स्वप्न बघावं. आणि कानातलं घालते. यार काय झालं. कानातलं काही बसायला गेले, काही झाले काही कळलं नाही. आणि काय असं मला मेसेज केले, तुमचे डोळे लयच मोठे मोठे आहेत. आता काय करू, देवाने दिले तर डोळे मोठे आहेत ते आहेत बाबा, डोळे मोठे आहेत ते आहेत, काय आता करा. चला आपण आता बनवणार आहोत स्वयंपाक. मी पण भाड्यानेच राहते बरं, असं नाही की स्वतःचं घर असं. स्वतःचं घर आहे पण आता काय करा, पैसे नाहीत बांधायला. मला स्टँड घ्यायचंय. स्टँड घेतलं ना की मग मी छान छान ब्लॉग बनवणार आहे. तोपर्यंत आता अशीच गाडी चालवायची म्हणायचं.
किचन छोटंसंच आहे हो, असं नाही का. जाऊ दे आता, काय भाड्याने असतंय किचन, छोटंच देते. इकडं देवारा लावलाय, इकडं फ्रीज आहे आणि कपाट मी किचनमध्येच ठेवलेलं आहे. आणि हे हॉल आहे बरं का. पण सोपे सोपे मी टाकून देणार आहे, सोपे नाही ठेवणारले. सोपे खराब झालेत आता, बघू म्हणलं सोपे टाकूनच द्यावात आता. सोपे तुमच्याशी थोड्याशा गप्पा मारते. आणि माझा ब्लॉग जर आवडला तर प्लीज लाईक सपोर्ट करत जावा. मला काही एवढं जमत नाही बरं, पण मी करते, हळूहळू शिकून जाईन आणि शिकन मी हळूहळू. तुमचा खरोखर मला खूप सपोर्ट भेटला, इथून पुढं पण भेटू द्या. आणि मी स्वतःला म्हणन की मला भाऊ बहिणी भरपूर भेटल्या, भरपूर छान बोलतात, ताईशी बोलत नाहीत. मी थँक्यू. आणि मी पण तुमच्या व्हिडिओला लाईक कमेंट करतच जाईन. तुम्ही पण माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट चांगल्या चांगल्या करत जा, मी पण करतच जाईन. बाय.